नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे अतिशय सोपी, झटपट आणि कमी तेलात बनणारी कोथिंबीरची वडी. उकडण्याचा किंवा डीप फ्राय करण्याचा त्रास नाही, फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही चविष्ट वडी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत किंवा डब्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा. सगळ्यात अगोदर इथे मी छोटी जुडी अशी कोथिंबीरची की नाही निवडून घेतलेली आहे. कोळी कोळी देठं असतात की नाही कोथिंबीरची, ती पण याच्यामध्ये घेतलेली आहेत मी. त्यानंतर ही कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी पहिल्यांदा अशी स्वच्छ ही पाण्यामध्ये एखाद मिनिटभर ठेवली होती आणि त्यानंतर नळाखाली 1-2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि धुवून नितळून मी ही चिरून घेतली आहे. हे बघा, या प्रकारे बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली. त्यानंतर एका बाउलमध्ये मी अर्धा कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार इथे अर्धा चमचा मीठ घातलं आहे. त्याचबरोबर एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे. एक अर्धा चमचा इथे मी ओवा की नाही आता हातावरती असा चोळून घातला आहे, म्हणजे याचा वास मस्त लागतो. त्यानंतर 1 चमचा याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि एक पाव चमचा होईल एवढं ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. एक अर्धा चमचा होईल एवढी हळद घातली आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये लाल तिखट घातलं आहे. तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर सगळे जिन्नस इथे मिक्स करून घेतलेले आहेत. याच्यात आलं लसूण पेस्ट घातली, तुम्ही आलं लसूण ठेचूनसुद्धा घालू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव कप होईल एवढं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. ह्या तांदळाच्या पिठामुळे आपली कोथिंबीरची वडी अगदी कुरकुरीत अशी होते. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही आहे, आपल्याला हे पीठ पातळ करायचं नाही आहे. हलकंसं घट्टसर असंच हे पीठ असतं, म्हणजे आपण भजीसाठी वगैरे पीठ जसं भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिक्स करायचं आहे. या पिठाच्या कुठल्याही गाठी होता कामा नाहीत, या प्रकारे असं फेटून घ्यायचं आहे. आता एक अर्धा कप मला बरोबर पाणी इथे लागलं. आता हे सगळं पाणी घातल्यानंतर मी हे सगळं मिक्स केलं. हे बघा, भजीसारखं असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे, पण पातळ नाही. त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेत, एक पाव चमचा हिंग घातला आहे, पाव चमचा हळद घातली. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून मस्त या फोडणीमध्ये ही कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची. कोथिंबीर ह्याच्यामध्ये हलकीशी मिक्स करून घ्यायची. आपल्याला ही कोथिंबीर इथं खूप अशी शिजवायची नाही आहे. एखाद मिनिटभर फक्त मी ही व्यवस्थित मिक्स करून घेतली. त्यानंतर एक पाव चमचा याच्यामध्ये मीठ घातले. कोथिंबीर पुरतंच मीठ घालायचं आहे, कारण आपण बेसन पीठ भिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेतलं. एखाद मिनटं ही कोथिंबीर परतून घेतली. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये मी आपलं बेसन जे पीठ भिजवून घेतलेलं आहे ते सगळं घालायचं. हे बॅटर सगळं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे बेसनाचं आणि लगेचच हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती सतत हलवत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हा गोळा लगेचच तयार होतो. हे पीठ अगदी घट्टसर लगेच होत जातं, त्याच्यामुळे एकसारखं सगळं भराभरा मिक्स करायचं आहे आणि फिरवतच राहायचं आहे, नाहीतर पूर्ण पीठ घट्ट होतं, गाठी होतात आणि हे खाली चिकटू शकतं. हे बघा, या प्रकारे आता हे पीठ अगदी घट्टसर होत चाललेलं आहे आणि हे लगेचच शिजतं. याच्यामधली कोथिंबीर आणि हे पीठ आहे ना लगेच शिजलं जातं पूर्णपणे. या प्रकारे याचा गोळा होत चालला आहे. आता मी गॅसची फ्लेम स्लो केली आहे. अगदी स्लो गॅसवरती आपलं आता हे शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय, आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ की नाही कढईला सोडायला लागतं आणि मध्ये एकसारखा ह्याचा गोळा तयार होतो. असं पीठ हे शिजत आलं की समजायचं की आपला हा कोथिंबीर वडीसाठी परफेक्ट असा गोळा तयार होतो आहे. सगळं पीठ एकत्र असं गोळा होऊन ह्याचा गोळा तयार झालेला आहे. आता की नाही हाता लावून बघायचं आहे. हाताला हे पीठ चिकटलं नाही म्हणजे हे परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे म्हणून समजायचं. जर चिकटत असेल तर पुन्हा एखाद मिनिटभर शिजवून घ्यायचं, म्हणजे असं परतून घ्यायचं. आता एका ताटलीला की नाही तेल लावून घेतलेलं आहे आणि तेलाने हे ताटलीला पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण जे पीठ आहे ना ते याच्यामध्ये घालणार आहे. आता हे पीठ आहे ना आपण ह्या ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे. आत्ता हे पीठ खूप गरम आहे म्हणून त्याच्यामुळे लगेच हात लावायचा नाही. एखाद्या उलथण्याने किंवा ह्या स्पॅच्युलाने मी कसं थापते त्या प्रकारे तुम्ही वाटीने वगैरे सुद्धा करू शकता किंवा प्लॅस्टिक पेपरने सुद्धा असं थापू शकता. पण आता आपण प्लॅस्टिक जास्त वापरत नाही, त्याच्यामुळे वाटीचा किंवा उलथण्याचा वापर करा आणि या प्रकारे सगळं हे पीठ आहे ना सगळं पसरून घ्यायचं आहे कोथिंबीरचं पीठ आणि पूर्ण ताटलीला मी असं बघा गोल असं पसरून घेतलेलं आहे. आणि वरतून मी आता इथे पांढरे तीळ घातले.
दिसायला पण खूप छान दिसतात आणि त्या आत तोंडामध्ये आली ना की चव पण छान लागते. आता वरतून पुन्हा थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तीळ की नाही पडत नाहीत, ह्याला व्यवस्थित चिकटून राहतात. आता हे पूर्ण पीठ मी इथे थापून घेतलेलं आहे ताटलीला आणि सगळीकडे पसरून घेतलं आहे. आता याच्या लगेचच आपण वड्या पाडून घेऊया. मी ते सुरीनेच ह्याच्या वड्या पाडून घेते आहे. स्क्वेअर शेपमध्ये मी ह्या वड्या आता इथे पाडून घेतलेल्या आहेत. लगेचच वड्या पाडून घ्यायच्यानंतर हे पीठ अजून घट्टसर असं होत जातं आणि ही वडी की नाही लगेचच निघते. फार वेळ लागत नाही. 1-2 मिनटामध्येच ही वडी थंड झाली की लगेचच काढता येते आपल्याला. तर इथे वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि 1 मिनिटभरामध्येच मी ह्या वड्या परत काढून घेते आहे बघा. अगदी व्यवस्थित लगेच निघतात की अशा फारशा त्या निघत नाही, तसं होत नाही. भरकन अशा वड्या सगळ्या इथे काढून घेतलेल्या आहेत. ही की नाही खरं तर रेसिपी कोथिंबीरच्या वडीची अगदी झटपट होते आणि चवीला पण छान लागते. या वड्या की नाही अशाच पण तुम्ही खाऊ शकता का, खूप छान लागतात. तुम्हाला जर ऑइली असं फार खायचं नसेल, नको असेल ऑइली, तर ह्या वड्या अशासुद्धा खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात. आता ह्या इथे वड्या ह्या काढून घेतलेल्या आहेत. सगळ्या एकसारख्या सुट्ट्या अशा मी करून घेते आता. हे बघा सगळ्या व्यवस्थित निघतात. आता त्यानंतर आपण इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे 1 टेबलस्पून परत आणि या वड्या की नाही शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही डीप फ्राय करू शकता. डीप फ्राय केल्या की खूप ऑइली अशा वड्या होतात, त्यामुळे मी इथे शॅलो फ्राय करून घेते आहे. या प्रकारे आता सगळ्या वड्या इथे शॅलो फ्राय आपल्याला करून घ्यायच्या आहेत. सगळ्या वड्या अशा कढईमध्ये एकदम मी घातलेल्या आहेत आणि हे बघा एक सारख्या उलटपालट करायची नाही. एक खालची बाजू असते ना ती सोनेरी हलकीशी झाली की मग ती उलटायची आणि दुसऱ्या बाजूला अशी पलटून घ्यायची. म्हणजे दोन्ही बाजूला ह्या सोनेरी अशा क्रिस्पी होतात वड्या. आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि असं कढईमध्ये ह्या ठेवल्यामुळेच अगदी कुरकुरीत अशा छान होतात. हे बघा सगळ्या वड्या आता मी ह्या आलटपालट करून दोन्ही बाजूला क्रिस्पी अशा छान करून घेतल्यात. एक बाजू तळली गेली की ती काढून घ्यायची आणि पलटून घ्यायची. या प्रकारे सगळ्या वड्या इथे शॅलो फ्राय करून झालेल्या आहेत. हलक्या अशा सोनेरी अशा दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. आता ही वडी इथे काढून घेऊया. मस्त झालेल्या आहेत वड्या अगदी. ही कोथिंबीरच्या वड्या करण्याची अगदी सोपी ट्रिक आहे आणि ह्या वड्या की नाही गडबडीच्या वेळा किंवा सणाच्या वेळेला आपण पटकन 10 मिनटात करू शकतो. आता बऱ्याच वेळा आपल्याला नैवेद्यासाठी म्हणून कोथिंबीरच्या वड्या करायच्या असतील त्यावेळी ह्या वड्या पटकन अशा होतात. हे बघा दुसरी बॅचसुद्धा इथे मी करून घेतलेली आहे. फक्त 10 मिनटात ह्या वड्या तयार होतात आणि नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत किंवा डब्यासाठी जरी देणार असाल ना तरीसुद्धा अगदी परफेक्ट झटपट बनणारी रेसिपी आहे. मस्त आपल्या इथे कोथिंबीरच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. न तळता न उकडवता अगदी झटपट 10 मिनटात ह्या वड्या तयार होतात आणि अगदी कुरकुरीत अशा वड्या तयार होतात. या प्रकारे तुम्ही एकदा वड्या करून बघा. एकदा कराल तर प्रत्येक वेळा या पद्धतीनेच तुम्ही वड्या कराल. तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही कोथिंबीरच्या वड्या कशा प्रकारे करता नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि हाईप म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. मला जास्तीत जास्त पॉईंट्स द्या. फेसबुकला सुद्धा फॉलो करा.